नमस्कार, मी वैभवी राठोड. युवा राज्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नांदेडसह मुंबई, पुणे तसेच राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीची आज सोमवारी घोषणा करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीच्या घोषणेमुळे आता 29 महानगरपालिका हद्दीत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणा झाल्याने राजकीय पक्षातील नेत्यांची धाकधूक वाढली आहे. मुदत संपलेल्या 27 आणि 2 नव्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा आज आयोगाकडून करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईनच घेतली जाते असे आयोगाकडून सांगण्यात आले. उमेदवाराला 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आयोगाकडून मुंबईसह राज्यातील महानगरपालिकेच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी सांगितले की उमेदवाराची नामनिर्देशक पत्र ऑफलाईन घेण्यात येतील. यासाठी राजकीय पक्षाची बैठक झाली होती. त्यात मागणी केली होती जात वैधता पडताळण्यासाठी राखीव गटाच्या उमेदवारांना जात वैधता आणि जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. यासाठी सादर अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा दिला तरी स्वीकारला जाईल. 6 महिन्याच्या आत सादर करण्याचे हमीपत्र आणि सादर न केल्यास उमेदवाराची निवड रद्द होईल. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा युवा राज्य, बातमी जी प्रभाव पाडेल.